तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि आपण निघालो कॅनलच्या कडेने। आता मधूनच रस्ता काढला कारण एका ठिकाणी मुक्काम आहे एका वस्तीवर, त्यांच्यातर्फे आपल्याला जेवण आहे, त्याच्यामुळं हे रस्त्याने चाललं। ह्या रस्त्याने गर्दी कमी आहे, म्हणजे दिंड्या कमी आहेत, 2-3 दिंड्या आहेत फक्त आमच्या आजूबाजूला मागं पुढं। तर काय नाव आहे तुमचं? भूषण। हा भूषण। आणि गाव कुठलं? हा कुठलं? आता म्हैसूर म्हणला की कुठलं गाव आहे? नीट बोलायला येत नाही बरं का? हा नीट शब्दच कळत नाही। आणि मराठी येते का बोलायला? मोठे बोलते येते का? थोडी थोडी येते। मग हिंदी येते का? येते का? हा नाही। मग कुठली भाषा आहे नेमकी? मराठी बी नीट बोला येत नाही। चला या अशा पण दिंडीत हाय या, मला बी ह्याची भाषा समजा नाही, नेमकं काय बोलतंय ते बी समजत नाही। इथं एक गाव आहे, गावाचं नाव काय माहीत नाही, पण इथं बोर्ड दिला 1 किलोमीटर इथनं कचरेवाडी। आंघोळ चालू आहे। कुठं आहे आपला ठेपा? आता 1-1.5 किलोमीटर राहिला जेवणाचा। आता जेवणाचा लांब आहे अजून? मग लांब आहे, 1-2 किलोमीटर आहे आता। गाड्या अजून येते ते दिंडी चहाला थांबली। आता समोर दिसतंय ते तिथं चहा वाटप आहे। आज मधनं सुरलोय पण आपण आता कुठं रस्त्याला पुढे निघत असेल की अजून 4-5 किलोमीटर आहे अजून असं चालायचं। बर नाना काय काय केला नाश्ता? आता काय पवस शेव, त्याच्यावर लिंबू, बर अजून बिस्किट, चहा। बर बर नाना खुश आहे बरं का? आज खुश आहे, सगळ्यात चांगलंय। पोट भरलं की नाना खुश। नाना सारखं नानांचं तुम्हाला मी सांगतो, नाना पहिलं नाना तुम्ही शेती करायचा ना? पहिलं शेती परत किती साली नोकरी लागला तुम्ही? जवळजवळ हसू नका हसू नका। ऑपरेशन झालं नोकरी लागली मला। आता तुमचं ऑपरेशन किती साली झालं, कशाचं झालं, ही परत प्रश्न येते पुढं। असं होतं आईला तुम्ही नाना मोर झाला, आपलं मोर झाला नोकरी लागली। असं आहे का? बरं नानांना शाळेत नोकरी लागली, नाना शिपाई म्हणून कामाला होता ना? आम्ही शाळेत होतो का तेव्हा नाना शाळेतच होत शिपाई म्हणून होत। हा लय गोड स्वभाव नानाचा। नाना इतकं गोड कुणी नाही, कुणी वैरी जरी असला तरी गोड बोलणार, हसून बोलणार का नाना? सगळ्यांना सांभाळून घेणार, सगळी शाळेतली कामं नाना करणार, प्रेमाने करणार, आनंदाने करणार, हाय का नाना? हसत हसत करणार, सगळ्या सरांसंग, सगळ्या विद्यार्थ्यांसंग, सगळ्यांना गोडी गुलाबीनं राहणार नाना। असं नानांचं व्यक्तिमत्व आहे। नाना खुश असते, पण प्रत्येक माणूस खुश जरी असला तरी सगळ्यांना दुःख असतं, पण नानाने दुःख त्यांच्या चेहऱ्यावर कधी कुणाला दावलं नाही का नाना? कधीच नाही। ही नानाची ही वेगळंच व्यक्तिमत्व आहे नाना म्हणजे। नाना सारखं माणसं बघायला कमी मिळतात, एकदम कमी मिळतात, तर असं नाना आहे। आणि नानांकडे बघितलं की प्रसन्न वाटतं, बरं बी वाटतं, आहे का नाही? हसरा चेहरा नानांचा। बरं नाना, तुम्हाला दिंडीत यावं असं कसं वाटलं, म्हणजे कसं काय तुमच्या मनात आलं दिंडीत यावं? ते फुलगे सर म्हणलं, पंचा काही सारखं मरुस्तू चाललेला आहे,
हा हा मग असं एकतीस ह्याला आमच्या कार्यक्रमाला हा मग ते म्हणलं नाना असं फिरणार आहेत आता हा असं घर घर करणार नाही तर. हा हा मग इच्छा आली फक्त की सावकाळला म्हणलं सावकाळने मला सांगितलं हा आपण दिंडीत जाऊ. मी म्हणलं होय जाऊ दिंडीत. हा हा मग तेव्हापासून जे बाहेर हा. फुरफुरल्या दिंडीतच जायचं. दिंडीत जायचं मग थोरल्या बहिणीकडे गेलो आम्ही मालकीने विचारलो हा थोरल्या बहिणीला की दिंडीत जाऊ का नको दिंडीत म्हणून जाऊ का हा बहीण आमची जा म्हणजे थोडी बर पण आमची मालकीने राहिली म्हणजे कधीच कुठं हा नव्हतं. हा म्हणजे नानांची मंडळी रडायला लागल्या नाना कधीच त्यांच्या आयुष्यात असं कधीच घर सोडलं नाही नानाने हाय का नाही नाही कधीच नाही. आणि नानांचं म्हणजे नानाचं अजून एक सांगायचं हा बोला 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 मग आमची बहीण म्हणजे कशाला रडायला लागली भाऊजाला म्हणली हा जावा म्हणजे बिंदा जाऊ दे म्हणजे मालकाला तुमच्या. हा हा नाही ती म्हणजे नोकरी सुटल्यामुळे तुम्ही उदास झाला असं मालकीन म्हणतो. मी म्हणलं तसं काय नाही हा हा तिच्या म्हणण्यात आलं ना. मग सौदा कोळ्याने तुम्हाला आणलं म्हणा की आणलं बरं त्याच्यात. आणि नानांचं एक विशेष म्हणजे नानांना त्यांची आई आठवत नाही का हो नाना नाही कधी आठवलं नाना पेत म्हणजे असताना आई वारली. हा म्हणजे आईला पेत असतानाच नानांची आई वारली पण विशेष बघा की जीवनात एवढं दुःख असून सुद्धा नाना कधी कुणाला दुःख देत नाहीत उलट माणसांना हसवत येतं नाना हा ही नानांचं एक खासियत आहे आणि त्यांच्या जीवनात कधी दुःख नाही सगळं देऊन जीवन त्यांना जी माणसं मिळाली ती सगळी चांगली मिळाली का हो नाना हा थोरल्या भावाने आमच्या वडिलांनी आणि बहिणीनं सांभाळ केला नानाचा हा. तिथं केमचं नाना बसले ते का हो नाना हो कपडे धुत निवांत. धुतली का कपडे काय वाळू घालतोय एक जण धुतोय एक जण वाळू घालतोय. बर 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 मग काय जरा धुतो हातपाय हे धुतो जरा लय धुराळा बसला वय रस्त्याने सगळ्या कपड्यावर सगळा धुराळा बसला. आंघोळ झाली का? आंघोळ झाली नाही माझी आंघोळ करायची मला पण आता कपडे गाडीत पुढे गेले ते मग आणावं लागते. हा गाडी असेल की इथं हा इथंच आहे गाडी. मग काय लगेचच आणतो की आणा की मग. होय होय हो, आणा. तर ह्या वस्तीवर आता जेवणाचा ठेपा आहे त्याच्या आधी आता आंघोळ हे करून घेतो आता मस्तपैकी म्हणजे बरं वाटेल जरा कपडे गाडीत जायचे टावेल गाडीतनं कपडे काढू बापू झाली का आंघोळ झाली का आंघोळ बर 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 नाश्ता झाला घेतो आंघोळ करून पटकन पाणी वाहते मस्तपैकी मस्त पाणी आहे हा पायऱ्याला करायचं चालतंय एक 8-10 दिवस झालं रोज रोडवरनं डांबरी रोडवरनं पायाचं चालू आहे आज लय दिवसातनं जरा आडमार्गाने आलो आहे आम्ही आणि थोडं निसर्गरम्य वातावरण आहे मस्त कडवाळ आहे पुढं झाडं झुडपं कॅनल आहे त्यामुळे जरा इकडं प्रसन्न वाटायला लागलं बरं वाटतंय जरा इकडनं आड बाजूने आलो आहे आता पुढं जाऊन आपल्याला रोडलाच भेटायचं त्याच्यामुळे परत अजून गर्दी तरी दिंडीतल्या बऱ्याच गाड्या काय इकडं येते ते इकडून येते ते अशा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे जेवण ही झालं आता आम्ही निघालोय जरा दिंडीच्या पुढंच निघालो म्हणलं जरा हळू जेवण केलं तर आपलं सावकात चालायचं दिंडीमध्ये कसं जरा जोरात चालावं लागतं फास्ट तवर मागणं दिंडी येईल आपली आणि तवर आम्ही सडकाला जातोय रस्त्याला डांबरीला पुढचा ठेपा कुठं आहे आता वेळापूर माहित आहे ठेपा माहिती आहे नवीन बदललाय पण तरी हुडकत जायचं होतंय. बरं चला हा चला चला बरोबर काय म्हणलं नाही का म्हाताऱ्या होते ऐकलं का आपली खोटी जरा हिथं होती एक ट्रक आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेमाळा खुडूस केंद्र खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आता आपण मेन प्रवाहात घुसलो आता प्रवाहाच्या बाजूला झालो होतो जरा आता परत प्रवाहात आलो तर पंढरपूर आता बरोबर 43 किलोमीटर राहिले सोलापूर 113 किलोमीटर आहे
हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कैवल्य साम्राज्य छत्रपती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ झाडं असल्यामुळे बरीच लोक इथं येऊन सावलीला बसले ती आणि इकडं दिंडी पण उतरली आता बसला सावलीला शांतपणे निलगिरीची मोठी मोठी झाडं आहेत इथं तर मंडळीची तर आम्ही ठेपा घेतला तिथं झोप चांगली झाली आता मस्तपैकी चालायचं आता चांगली झोप लागली दिंडी आता हल्ली उठवला आम्हाला नंतर आम्ही तसंच झोपी गेलो किती अंतर राहिले आता 4 किलोमीटर राहिलं आता वेळापूर आणि तिथनं पुढं आपलं किती आहे तिथलं काय थोडं आता 15-16 दोन कॅप राहिल्या बर वेळापूरच्या पुढे किती जायचं अजून आपल्याला पुढच्या पुढे 2-2.5 किलोमीटर आहे समोर दिसतंय वेळापूरच आहे आता आपल्या या परिवारातर्फे पुनश्च एकदा वेळापूर नगरीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे चोर आला म्हणून पार्टीची सगळी इथं आल्यावर आपली दिंडी
तर आता वेळापूरच्या पुढं आलेलो आहे आणि पुढं आल्यामुळं रेंज आली की मला पटापटापटा सगळ्यांचं फोन आलं. बरीच जण फोन करते ते, सगळ्यांचा आभारी आहे मी दिंडीमध्ये. आणि बरेच जण भेटायसाठी उत्सुक पण होते आपल्याला. सगळ्यांना भेटू नाही शकलो कारण की फोन लागत नाही, तर त्याच्यामुळं भेट होत नाही, अशी अडचण आहे. चपात्या चालू आहे, त्यात चपात्यांना तेल लावायला चालू आहे. ह्याच्या आधी तेल कधी लावत नव्हती, आज तेल आहे. भाजी कसली आहे बघू आज आपण. आश्चर्य तू माहित. राम राम. आज कशाची भाजी आहे? मूग डाळ. आज मूग डाळ आहे काय? बर बर बर. मस्त भाज्या मस्त बनवता बरं का तुम्ही. एक नंबर भाजी असते. तर मंडळी आपण पालावर पोचलेलो आहे आता आणि मी इथं आलोय. मोटर चालते, पाटाचं पाणी चालू आहे इथं. जरा हातपाय तोंड धुतलं
फ्रेश झालो जरा आणि आज कंटाळा लय आला कशाने कोणाचं आज भरपूर चाल पडली. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.